भारतीयांसह जगभरातल्या रामभक्तांनी ज्या मंदिराची पुन्हा उभारणी होण्यासाठी 500 वर्ष प्रतीक्षा केली, त्या भव्य अयोध्या मंदिरात आज रामलल्लांची प्रतिष्ठापना झाली। भारताच्या सांस्कृतिक आध्यात्मिक पुनरुज्जीवनाचा हा क्षण होता। मंदिर वही बना है, मंदिर भव्य बना है, रामलल्ला विराजमान है। भारतानं गेली 50 वर्ष ज्या राम मंदिराच्या निर्माणाची प्रतीक्षा केली, तो क्षण आज आला। अयोध्येतल्या मंदिरात 500 वर्षांनंतर रामलल्लांची विधिवत प्राणप्रतिष्ठा झाली। रामाचा आपल्याच भूमीतला वनवास आज संपला। बरोबर 12:20 प्राणप्रतिष्ठा विधींना सुरुवात झाली आणि 12:30 वाजता 84 सेकंदांच्या अभिजित मुहूर्तावर रामलल्लांची प्राणप्रतिष्ठा झाली। 5 वर्षांच्या राघवाचं दर्शन जगभरातल्या रामभक्तांनी घेतलं। आजचा दिवस भारताच्या सांस्कृतिक इतिहासात सुवर्ण अक्षरांनी नोंदला गेला। जनतेचे प्रतिनिधी म्हणून पंतप्रधान नरेंद्र मोदी, राम जन्मभूमीचा लढा देणाऱ्या राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत, उत्तर प्रदेशच्या राज्यपाल आनंदीबेन पटेल आणि मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यावेळी गाभाऱ्यात उपस्थित होते, तर देशाविदेशातले अनेक विविध क्षेत्रातले मान्यवर या क्षणाचे साक्षीदार म्हणून या सोहळ्याला उपस्थित होते। प्राणप्रतिष्ठेचा सोहळा झाला त्यावेळी मंदिरावर आकाशातून पुष्पवृष्टीही करण्यात आली। राम मंदिरासह संपूर्ण अयोध्या नगरी या निमित्त फुलांनी, रांगोळ्यांनी सजवण्यात आली होती। देशभरात या निमित्त उत्सव साजरे केले जात आहेत।